नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, प्रवीण कुमार थॉट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने नुकतंच लाडकी बहीण योजना ही जाहीर केलेली आहे। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये महिलांनाच महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। त्या पद्धतीने ही योजना होती। आता मुख्यमंत्र्यांनी कालच पंढरपूर या ठिकाणी आपल्या प्रतिनिधीला संबोधत असताना सांगितलं की आता बेरोजगार तरुणांना सुद्धा लाडका भाऊ योजना ही घोषित करण्यात आलेली आहे। तर आपण लाडका भाऊ योजना काय आहे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा। तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केलेली आहे। त्या लाडका भाऊ योजनेमध्ये काय आहे, त्याचे निकष काय असतील आणि त्याची सविस्तर योजना काय आहे त्याची माहिती मी आपणास या ठिकाणी सांगणार आहे। तर लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम। त्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्या प्रशिक्षणादरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं 12वी पास झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। ज्याचं ITI किंवा पदवी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार आहेत आणि ज्याचं पदव्युत्तर अभ्यासक्रम झालेला आहे अशांना 10,000 रुपये मिळणार आहेत। आता हे कोणाकोणाला कसे कसे मिळणार, याची पात्रता काय, याचे निकष काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कारण हा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार खात्याअंतर्गत दिला जाणार आहे। जे तरुणांना रोजगार नाही अशा मुलांसाठी 6 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी असणार आहे। वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे MIDC मध्ये कंपन्या आहेत, ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना ज्या रोजगाराची गरज आहे अशा कंपन्यांसाठी सदर प्रशिक्षण हे तरुण मुलांना देण्यात येणार आहे। 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्या प्रशिक्षणादरम्यान सदर विद्यावेतन हे बेरोजगार तरुणांना या ठिकाणी मिळणार आहे। त्याचं प्रमाणपत्र देखील या तरुण बेरोजगार मुलांना या योजनेच्या माध्यमातून मिळेल आणि त्यांना नोकरी सुद्धा या ठिकाणी त्या कोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तर त्याचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्यासाठी जी पात्रता आहे, ज्या मुलांचं वय 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, 18 वर्ष ते 35 वर्ष अशा पद्धतीची वयोमर्यादा या योजनेमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही। हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही, शिक्षण कंप्लीट झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही योजना आहे। तर याचा GR अखेर निघालेला आहे। तर GR मध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया। अखेर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाचा GR निघालेला आहे। हाच तो GR आहे। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीनं सदर योजनेचा GR निघालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं शासन निर्णयामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सन 2024-25 आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेच्या स्वरूपमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवाराला प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योग विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील। म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारचं महास्वयं जे रोजगार देणारी जी नोंदणी आहे त्या ऑनलाईन पद्धतीने तिथं रोजगार एम्प्लॉयमेंट नोंदणाऱ्या लोकांनाच या ठिकाणी ही योजना उपलब्ध असणार आहे। याच्यामध्ये 12वी ITI
पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम अभ्यासक्रम पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. अशा पद्धतीचा हा GR आहे. उमेदवाराचे किमान वय हे 18 व कमाल वय 35 असावे. अशा पद्धतीची महत्त्वाची अट ही या ठिकाणी आहे वयाची. ज्याचं वय वर्ष 18 ते 35 आहे अशांना त्याचा लाभ घेता येणार आहे. आणि हा मुद्दा जो मी मगाशीच सांगितला आपल्याला, त्यानुसार पदव्युत्तर उमेदवार हा शिक्षण चालू जर असेल तर त्याला योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याचं शिक्षण चालू आहे अशांना ही योजना नाही आहे, ही तुम्ही लक्षात घ्यावं. म्हणून सदर योजनेमध्ये ज्याचं बेरोजगार तरुण आहेत अशांनाच हा लाभ मिळणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी आवश्यक असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्ताच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. म्हणजेच काय, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जाऊन नाव नोंदणी करतो, त्या एम्प्लॉयमेंट कार्ड आहे त्यांचं. महास्वयंवर गेलं तर तुम्हाला नव्याने नाव नोंदणीसुद्धा करता येणार आहे. तर हे नोंदणी क्रमांक असणं गरजेचं आहे. त्यानुसार ही सदर योजना आहे. तर सदर योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी तुम्हाला याची रजिस्ट्रेशन लिंक देत आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.